मन मंदिरा गजर भक्तीचा. आपल्या हातून काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. तात्काळ त्या स्थानी गेल्याच्या नंतर पाहिलं तर एक ब्राह्मणाचा कोवळा मुलगा वक्षस्थलामध्ये त्याचा बाण घुसलेला होता आणि आई आई म्हणून तो विवळत होता. गेल्यानंतर त्या मुलाला आपल्या मांडीवरती घेतलं. महाराज, हे ब्राह्मण कुमार, माझ्या हातून चूक घडली, नको ते कृत्य माझ्या हातून घडलं. खरं तर मला वाटलं की एखादा प्राणी असेल आणि त्या आवाजाच्या दिशेने मी बाण सोडला, पण तो बाण तुमच्या वक्षस्थळामध्ये लागला. मला क्षमा करा, माझ्याकडून ही चूक घडली. त्यावेळी तो ब्राह्मण कुमार सांगतोय, महाराज, घडलंय तुमच्याकडून ही गोष्ट, याबद्दल मी तक्रार करत नाही, पण माझी शेवटची इच्छा आहे, इथून काही अंतरावरती माझे म्हातारे मायबाप खूप तहानीने व्याकुळ झाले, त्यांना पाणी प्यायचंय आणि त्यांना पाणी पिण्यासाठीच मी पाण्याची झारी भरून घेऊन जात होतो. माझं मरताना एक शेवटची इच्छा पूर्ण करा, माझ्या आई वडिलांपर्यंत हे पाणी पोचवा. राजा जड अंतःकरणाने मांडीवरती श्रावण कुमाराने आपला जीव सोडला, पाण्याचं कमंडलू घेतलं आणि हळूवार पावलं टाकत जड अंतःकरणाने त्या मायबापापर्यंत जातोय. पायाची चाहूल लागताच आई म्हणते, श्रावणा, आलास तू? फार उशीर लागला रे राजा, तुला पाण्याच्या शोधार्थ फार दूरवर भटकावं तर नाही ना लागलं राजा? मी तुला पाण्याची याचना केली म्हणून आमच्यावरती तू रागावला तर नाहीस ना, रुसला तर नाहीस ना? श्रावणा, तू बोलत का नाहीस रे? हळूवार पावलं टाकत आलास. कदाचित पाणी जर मिळालं नसेल ना तर काही हरकत नाही, पाण्यासाठी भटकू नकोस. पण हे बघ बाबा, तू जर आमच्याशी बोलणार नसेल ना, जर तू आमच्याशी अबोला धरणार असेल ना, तर ते पाणी सुद्धा आम्ही स्वीकारणार नाहीत. आम्हाला फक्त तू पाहिजे. पाणी जरी तुला मिळालं नसेल तर खंत वाटू देऊ नकोस, पण आमच्याशी असा अबोला धरू नकोस. लांबून येणारी ती चाहूल जसजशी जवळ येत होती ना, तसतशी आईची उत्कंठा वाढत होती की माझा बाळ माझ्याशी बोलत का नाही? श्रावणा, आलास तू का बोलत नाहीस? लांबून येणारी ती चाहूल जसजशी जवळ येऊन थांबली ना, चाहूल तर जवळ आली पण बोलायला तयार नव्हती. आईने चाचपून पाहिलं, श्रावणा, अरे तू तर श्रावण दिसत नाहीस, कोण आहे? जर तुम्ही इथे येत असेल तर माझा श्रावण बाळ का दिसत नाही, तो कुठे गेलाय? त्यावेळी राजा दशरथाने सांगितलं, मी तुमचा बाळ श्रावण नाही, तर अयोध्येचा राजा मी दशरथ आहे. अरे तू राजा जर इथे येत असशील तर आमचा राजा कुठे? मग त्यावेळी दशरथाने सांगितलं, आई बाबा, माफ करा मला, पण माझ्या हातचं पाणी तुम्ही प्या, ही तुमच्या राजाची शेवटची इच्छा आहे. शेवटची इच्छा? अरे काय बोलतोस तू? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? आमच्या राजाला आमच्यापासून दूर करून अयोध्येच्या राजाचं आमच्याजवळ काय काम आहे? राजा दशरथाने सांगितलं, आई बाबा, माफ करा मला, पण मी शब्दवेधी बाण सोडला आणि एखाद्या श्वापदाच्या दिशेने बाण सोडला असं मला वाटत होतं, पण तो बाण तुमच्या श्रावणाच्या वक्षस्थलामध्ये घुसला आणि ज्याने तुमचा श्रावण बाळ गतप्राण झाला. आई वडिलांनी सांगितलं, राजा, अरे आमच्या राजाला मारून टाकतोस आणि आम्हाला पाणी पाजण्याच्या इच्छेने आमच्या समोर उभा राहतोस. अरे आता आम्ही जातोय पण आम्ही पाणी पिणार नाही. आता मरतोय आम्ही पण पुत्राच्या वियोगामध्ये मरतोय. अरे मरतोय आम्ही पण पुत्र शोकामध्ये मरतोय. राजा, आमच्या मुलाला मारून जर त्या मेलेल्या आई वडिलांसाठी तू पाण्याचा कमंडलू घेऊन येत असशील आणि त्यांना पाणी पाजण्याची इच्छेने येत असशील ना, तर शाप असेल आमचा. आम्ही मरतोय राजा, पण मरताना तसे मरत नाहीत, तर शाप देऊन मरतोय तुला. अरे तुझ्या अंतकाळी सुद्धा 4 मुलं असतील तुला, पण तुझ्या अंतकाळच्या समयास एकही तुला पाणी पाजण्यासाठी तुझ्या सोबत नसणार आहे. जा. अरे वृद्ध मायबापाचा तुला शाप असेल, शाप असेल, शाप
देऊन मायबापांनी त्याच ठिकाणी देह ठेवला आणि जड अंतकरणाने राजा आपल्या नगरामध्ये परतला. शर आला तो धावून आला काळ, केवळला श्रावण बाळ, ही आई गे दीर्घ पोळुनी हाक, कसा जाऊनी पडला झोप या राजाच्या श्रवणी पडता वाणी, हृदयाचे झाले खाणी. या ब्राह्मण पुत्रा मधुनी शोकाकुल झाला हमनी, आसवे आणुनी नयनी, परत फिरे तो तुमचा शर आला, या उरात ऋतूनी बसला. शर शर्याला तो काय पुढं धावून आला. ही कविता तुम्हाला नव्हती खाली बसलेल्या? कोणाकोणाला होती? इकडं जे जे शाळेत गेले असतील त्यांना त्यांना असेल ना. शाळेचा आणि यांचा पत्ताच नाही आहे ना, कविता कशी असेल? माझ्या आजोबांना होती ही कविता. आजी नाही गेली शाळेत कधी. आपल्याकडे स्त्रियांचं शिक्षण कमी, पुरुष शिकलेले. आजोबांना ही कविता होती. पण ही कविता त्यांनाच काय, आज प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे. पहिले गाणे असे असायचे, पहिले कविता असे असायचे की जे कोणीही म्हटले, कुणासमोरही म्हटले तर त्याचं काहीच वाटत नव्हतं. मला तर असं वाटते पूर्वीच्या काही चित्रपटातले गाणे असे आहेत की ते भक्तिगीत म्हणून सुद्धा म्हणले जातात. पूर्वीचे चित्रपट असे असायचे की घरातल्या सगळ्या कुटुंबासहित आपण पाहिलं ना तरी त्याच्यामध्ये वेगळे पण काही नसायचं. आजच्या चित्रपटामध्ये आजच्या मीडियाचा एवढा मूर्खपणा होतोय. माझ्याकडे शब्द नाहीये, शब्द कमी पडतील. मी कोणाला नाव ठेवते असंही नाही. जमाना बदलतोय, लोकही बदलतात. लोक म्हणतात महाराज बदललं पाहिजे, वाहवत गेलं पाहिजे. एवढं? अरे पुरते बुडाले ना, कुठंतरी पार लागला पाहिजे. आजचे चित्रपट आई वडिलांनी मुला मुलींनी सोबत पाहून बसावेत असा एकही क्षण त्याच्यामध्ये नसतो. पण पूर्वीच्या कविता, पूर्वीचे गाणे आजही प्रत्येकाच्या मुखी का आहेत? याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी भाव दडलेला असायचा, त्या शब्दांमध्ये ताकद असायची. शर आला तो. पूर्वीच्या कविता असायच्या, कवी तसे असायचे, मास्तर लोक तसे असायचे. माझ्या लहानपणीची घटना आठवते मला. आम्ही लहान असताना 4 वाजता शाळा सुटली. त्याच्यानंतर कोणता पोरगा काय करतोय, कोणती मुलगी काय करते हे पाहण्यासाठी एक गावातले मास्तर आमचे गुरुजी दररोज गावामध्ये फिरायचे. घरामध्ये जाऊन पाहायचे पोरग खरंच अभ्यास करतोय का. पूर्वी गुरुजी रस्त्याने चालले तर पोरं घरामध्ये पळून जायचे. हिम्मत नव्हती गुरुजीच्या समोरून जायची, पाठीमागून जायचे. आजचा काळ बदलला. गुरुजी बॅटिंग करतात, गुरुजी बॅटिंग करतात आणि पोरं बॉलिंग करतात. आज गुरु शिष्य पण या नात्यातलं प्रेम, या नात्यातला आदर आज टिकलेला नाही. राजा जड अंतकरणाने परत आला. दुःख होतं, तर माणसाने दुःख सांगायचे आध्यात्मिक व्यक्तीला. वशिष्ठांकडे प्रस्तावनेला माझ्या जीवनामध्ये दुःख. मला एका साधूचा शाप प्राप्त झालाय. काय प्राप्त झालाय? अंतकाळी तुला 4 मुलं असतील पण तुझ्या अंतकाळी एकही तुला पाणी पाजण्यासाठी आणि अंतिम क्षणाला जवळ नसेल. मग तर वशिष्ठजींना आनंद झाला. म्हणे या शापाचं वरदानामध्ये रूपांतर करायचे. आतापर्यंत तुम्हाला पुत्र नव्हता, आता होतील, 4 होतील.
ते भलेही पाणी पाजायला नसतील, भले अंतिम क्षणाला तुमच्या जवळ नसतील, पण तुम्हाला 4 मुलं होतील, शापाने होतील. शापाला आता आपल्याला वरदानामध्ये रूपांतर करायचंय. पुत्र होण्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे. कोण करेल तो? ज्याने आतापर्यंत गृहस्थ्याचं अन्न सेवन केलेलं नाही, असा शृंगी ऋषी, विभांडक पुत्र ऋषी शृंग, त्याच्या हस्ते आपल्याला हा यज्ञ करायचा आहे. प्रथम ऋषी शृंगाचा विवाह दशरथाने स्वतःची मानलेली जी कन्या होती तिच्या सोबत करून दिला आणि पुत्र कामेष्टी यज्ञाला आरंभ झाला. यज्ञ मंडप सज्ज केला. एक एक आहुती मंत्राची यज्ञामध्ये पडते. अचानक ते यज्ञामधून यज्ञ पुरुष प्रगट झाला आणि त्याने हातामध्ये चरू घेतला. तो चरू घेतल्यानंतर त्या प्रसादाची 3 भागामध्ये विभागणी केली. अर्धा भाग केला कौसल्येला दिला. जो अर्धा भाग होता त्याचे 2 भाग केले. एक सुमित्रेला दिला, एक कैकेयीला दिला. तिनेही राण्यांना तो प्रसाद भक्षण केला. कैकेयीचा जो प्रसाद होता तो तसाच राहिला. तो अंजनीने त्याला वरती एका घारीने त्याच्यावरती झडप घातली. अंजनीच्या पदरामध्ये तो टाकला. शेवटी कौसल्येने आणि सुमित्रा मातेने पुन्हा आपल्या प्रसादातला अर्धा भाग कैकेयीला दिला आणि त्या पुत्र कामेष्टी यज्ञाचं फलस्वरूप म्हणून परमात्मा श्री हरी राजा दशरथाच्या घरी अंश रूपाने 4ही भावंडाच्या स्वरूपाने प्रगट होतात. प्रभु रामचंद्र भगवान की राम जन्म लाग सखी राम जन्म लाग सखी राम जन्म सखी राम जन्म लाग सखी राम जन्म राम जन्म लाग सखी राम जन्म राम जन्म लाग सखी राम जन्म आणि श्रवण केलं. सूर्यवंशानंतर आपल्याला चंद्रवंशामध्ये प्रवेश करायचा आहे. या चंद्रवंशाचा मूळ पुरुष आहे भगवान नारायण. नारायणाच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. त्यानंतर त्यांनी जे 10 प्रजापती निर्माण केले त्यातले अत्रि ऋषींचे पुत्र चंद्रमा, चंद्रमाचे पुत्र बुध, बुधचे पुरुरवा, त्यांना 6 पुत्र झाले. या चंद्रवंशामध्ये तेजस्वी गादी पुत्र, त्यांची पुत्री सत्यवतीचा विवाह रुचिक नावाचे. त्यानंतर रुचिक नावाच्या ऋषींना जमदग्नी, यात विश्वामित्राची जी कन्या होती, विश्वामित्रांना 100 पुत्र झाले. पुढे त्यांचे ययातीचा पुत्र यदू. या यदू वंशामध्ये, या ययातीच्या वंशामध्ये त्यांचा जो छोटा पुत्र होता त्याचं नाव पुरु. आणि या पुरु वंशामध्ये दुष्यंत नावाचा राजा जन्माला आला. पुढे भरत यांच्या वंशामध्ये रंतीदेव. यदू वंशामध्ये हा जो चंद्रवंशामध्ये जो ययाती नावाचा राजा जन्माला आलता त्याचा मोठा मुलगा यदू. आणि यदू वंशापासून जो चंद्रवंश आहे हाच पुढे यदू वंश या नावाने प्रसिद्ध झाला. यदूच्या वंशामध्ये पुढे देवमीड नावाचा राजा जन्माला आला. त्याला 2 पत्न्या होत्या. एकीपासून अर्जन्य आणि पर्जन्य आणि दुसरीपासून शूरसेन नावाचा राजा जन्मास आला. अर्जन्य आणि पर्जन्य यांच्या वंशामध्ये नवनंद जन्मास आले, ज्यातले नंदराज देखील आहेत. आणि शूरसेन नावाच्या राजाच्या वंशामध्ये वसुदेव त्यांचे पुत्र झाले. या वसुदेवांना 7 पत्न्या होत्या. गौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला आणि देवकी. या देवकीच्या पोटी 8व्या अपत्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले मथुरेमध्ये. त्यांचं पालन पोषण झालं गोकुळामध्ये. भगवंताने काही लीला केल्या वृंदावनामध्ये, पराक्रम लीला केली पुन्हा मथुरेमध्ये. आणि जरासंधाच्या भीतीने भगवान परमात्म्याने द्वारिका नगरी समुद्रामध्ये स्थापन केली आणि द्वारिकाधीश परमात्मा झाले. एवढं चरित्र सांगितल्याच्या नंतर परीक्षितीला थोडंसं वाईट वाटलं. तुम्ही देवाचं जे चरित्र मला सांगितलं ते ऐकून मला आनंद वाटलं, पण फार आनंद झाला नाही.
ज्याच्यासाठी मी 4 दिवस झाले कथा श्रवण करतोय, त्या परमात्म्याचं चरित्र मला एकदा मोठ्या स्वरूपामध्ये आणि भक्तिभावाने विस्तृत चिंतनाने ऐकायचंय. ऐक राजा, ज्या ज्या वेळी धर्माची ग्लानी धर्मावरती ग्लानी येते, धर्माची हानी होऊन अधर्माची वृद्धी होते आणि जिकडे तिकडे दुर्वासना, दुर्विचार, दुष्ट लोकांचा सुळसुळाट होतो, त्यावेळी परमात्मा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी युगायुगामध्ये अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या पृथ्वीवरती दुष्टांचा सुळसुळाट झाला, यज्ञ बंद पडले, ब्राह्मणाची हत्या होऊ लागली, गोहत्या होऊ लागली. त्यावेळी पृथ्वीने एका गायीचं स्वरूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहितोय सांगत असे. या पृथ्वीच्या पापाच्या भाराने आता मला सहन होत नाही, घामागर्द झाले, मी थकले, मला पृथ्वीवरच्या पापाचा भार सहन होत नाही. यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करा. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की यदू वंशामध्ये द्वापार युगामध्ये परमात्मा वसुदेव आणि देवकीच्या पोटी अष्टम गर्भाच्या स्वरूपाने अवतरीण होणार आहेत. परमात्मा त्यांच्या घरी 8व्यांदा अपत्याच्या स्वरूपाने अवतार घेणार आहेत आणि समस्त पृथ्वीचा भार हलका करणार आहेत. कारण कंसाच्या दुष्ट वृत्तीने या पृथ्वीवरती पापाचं ओझं वाढलेलं होतं. ज्यावेळी मथुरेचे राजे आहेत, त्यांची पत्नी एक दिवस वनामध्ये आपल्या मैत्रिणींसहित गेली. गर्भवती असताना तिच्या गर्भावरती एका द्रुमी राक्षसाची छाया पडली. भविष्यवाणी झाली की हिच्या पोटी जो जन्माला येईल हा राक्षस प्रवृत्तीचा पुत्र असेल. ज्यावेळी ही भविष्यवाणी ऐकली, बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आल्याच्या नंतर उग्रसेनाने ते बाळ एका लत्रापत्रामध्ये गुंडाळून ते पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून दिलं. ज्यावेळी ते बाळ एका राजाला सापडलं, ते राजाचं नाव सूरसेन म्हणजे वसुदेवांचे पिता. त्यांनी ते बाळ घरी नेलं. अगोदरचा एक पुत्र वसुदेव आणि वसुदेवासोबत या कंसाचं लालन पालन होऊ लागलं. कंस कैलास पर्वतावरती गेला, घनघोर त्याने तपश्चर्या केली. तपश्चर्याने भगवान शिवजी प्रसन्न झाले. त्यांनी त्याला एक धनुष्य अर्पित केला. सांगितलं, हा धनुष्य सांभाळून ठेव, जो हा धनुष्य तोडेल तो तुला सोडणार नाही. धनुष्य घेऊन आला. एक दिवस नारदांनी सांगितलं की तुझे पिता म्हणजे मथुरेचे राजे आहेस, तू त्यांचा पुत्र आहेस आणि त्यांनी जन्म होताच तुला काही झाडा पाल्यामध्ये गुंडाळून तुझा त्याग केला, धिक्कार केला, तुला सोडून दिलं. ज्यावेळी आपल्या जन्माची खरी कहाणी ऐकली त्यावेळी त्याला राग आला. भयंकर घनघोर तपश्चर्या केली. अनेक राक्षसांना एकत्रित केलं. मथुरेवरती आक्रमण केलं. मथुरेच्या राजाला कारावासामध्ये घातलं आणि स्वतः मात्र मथुरेचा राजा झाला. इकडे दुष्ट प्रवृत्ती होती, पण स्वतःच्या देवकी नावाच्या बहिणीवरती त्याचं खूप प्रेम होतं आणि देवकी नावाची बहीण आपल्याच मित्राला द्यावी असा त्याचा मानस होता. वसुदेवजीला त्याने विचारलं, माझ्या बहिणीशी लग्न करताल का? वसुदेवजींनी सांगितलं, पहिले 6 लग्न झालेत माझे, 7वी पत्नी कशाला? म्हणे माझ्या बहिणीशी लग्न करतो की नाही तर तुझा शिरच्छेदच करतो. वसुदेवजींना वाटलं की पहिल्या 6 पत्न्यांना विधवा करण्यापेक्षा 7वी त्यांचीच बहीण आहे, करण्यात काय हरकत नाही. लग्न तर थाटामाटामध्ये चाललंय. लग्नाच्या वरातीची स्वतः लगाम हातामध्ये घेतली, स्वतः वरात घेऊन चालला. लग्नामध्ये एवढा आनंदी होता, भागवतामध्ये वर्णन आले. देवकीला त्याने एवढ्या प्रकारचं कन्यादान केलं. अनेक प्रकारचे रत्न, माणिक, मोती, पाचू, कितीतरी घोडे, कितीतरी रथाच्या भरू दान दिले. खरं तर हुंडा घेणं पाप आहे, पण एखादा व्यक्ती स्वइच्छेने जर काही देत असेल तर मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान आणि अन्नदान करायला काहीच हरकत नसावी. लग्नाच्या वरातीमध्ये आनंदी आहे, पण तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरोसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगते, कंसा
जिची एवढ्या थाटामाटामध्ये वनात घेऊन चाललास, तिच्या पोटी येणार 8वा गर्भ तुझा काय असेल? आज त्या अष्टमो गर्भ. रथाच्या खाली उडी मारली, देवकीचे केस पकडले, हातामध्ये खडग घेतलं, तिच्यावरती वार करणार वसुदेवजींनी मध्यस्थी केली. कंसा, एक गोष्ट लक्षात ठेव, श्री ही आबला आहे. उद्या लोक तुला नावं ठेवतील स्वतःच्या बहिणीचा शिरच्छेद केला. दुसरी गोष्ट, ही अगोदर तुझी बहीण होती, पण आता माझ्याशी लग्न झाले, ही माझी पत्नी अर्धांगिनी, हिला मारू नकोस, मी तुला मारू देणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या जग तुला दुश्मन लावेल. कंसा, मरायचं तर सगळ्यांना आहे, पण कलंकित होऊन मरायचं नाही. मरा सगळे, पण कलंकित होऊन मरू नका. वसुदेवजींनी सांगितलं, एक काम करा, हिच्या पोटी येणार 8वा गर्भ तुझा काळे, हिच्यापासून तर तुला धोका नाही, आम्हाला कारावासामध्ये ठेवा, आम्हाला होणारी पुत्र आम्ही तुला देऊन टाकू. तुरुंगवासामध्ये वसुदेव देवकीला ठेवलं. पहिल्यांदा गर्भवती राहिली देवकी माता. जो पुत्र जन्माला आला रडू लागला. द्वारपालांनी सांगितलं, महाराज बाळ जन्माला आले. कंसाने ते बाळ पाहिल्याच्या नंतर ते बाळ हसू लागलं. कंस म्हणे, का रे, घेऊन जा याला, ते बाळ माझ्याकडे पाहून असतंय. मी काय तुम्हाला दुष्ट दिसलो का रे? माझ्या मनात काय माया नाही का? अरे हा हसतोय, मला मामा मामा म्हणतोय, याच्या लग्नात मला उभं राहायचंय पाठीमागे, घेऊन जा याला. पण तेवढ्यामध्ये नारद महाराज हजर झाले. पुण्य सारामया भेटे देव ऋषी, वदी बालकासी ठेवू नको. नारद महाराज जिथं जाणार त्या गोष्टीचं अगदी मुळापासूनच कामच त्या गोष्टीचं. पण नारद होते ज्यांनी जगताचं कल्याण केलं. आजचे नारद फक्त कळ लावायचं काम करतात. एकदा एक गावातला नारद गावामध्ये सोयरीक जुळत असताना त्या गाडीला पुलावरच भेटला. फाट्याच्या पुढंच पुलावर शिंगोण्याच्या तिथं भेटला. कुणीकडे येणं केलं, काही नाही, दैठणा गावामध्ये आमक्याच्या पोराला आपल्या पोरीसाठी पाहायला जायचंय म्हणे. गावातला नारद म्हणे, आमक्याचं पोरग, त्याच्या पोराला तर घोर येतं. मोडली सोयरी, झाला कार्यक्रम. सकाळी याच्या दारात भांडण. काल तूच पाहुण्यांना म्हणाला की असं असं होतंय. अरे मी आपलं सभागती म्हणालो, तुझ्या सहज बोलण्याने तर सोयरीक मोडते. पण नारद ज्यावेळी कंसाला भेटले त्यावेळी कंसाला सांगितलं, कंसा, कोणता पुत्र 8वा असेल आणि कोणता पुत्र पहिला असेल काही सांगता येत नाही. ह्या गुलाबाच्या पाकळ्या पहिली कोणती ना 8वी कोणती सांग. कंसाच्या लक्षात आलं. घेऊन या त्याला. गरगर गरगर फिरवलं. धाडकन दिशे दगडावरती आपटलं. रक्ताची चिळकांडी कौसल्या देवकी मातेच्या अंगावरती उडावी. तिच्या अंगाची लाही लाही व्हावी. अंतःकरण पिळवटून निघावं. अरे काळजाचा तुकडा निर्दयपणे माझ्या समोर मारतोय. दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. दुसरं बाळ 6ही मारीत दुराचारी. 7व्यांदा ज्यावेळी देवकी माता गर्भवती राहिली, काही दिवसांनंतर योगमायेला आज्ञा दिली, देवकीच्या गर्भाचं संकर्षण करा. आणि रोहिणी जी नंदराजाच्या आश्रयाला गोकुळामध्ये राहते, तिच्या उदरामध्ये या गर्भाची स्थापना करायची. मायेनं त्याचं संकर्षण केलं म्हणून जो पुत्र जन्मास आला त्याचं नाव संकर्षण ठेवलं. योगमायेने संकर्षण केलं. इकडे कंसाला वाटलं की माझ्या भायाने तिचा गर्भ गळाला आणि आता 8व्यांदा परमात्मा देवकीच्या उदरी जन्मास येणार होते. 8व्यांदा देवकी माता ज्यावेळी गर्भवती राहिली, आता कंसाला आपलं मरण जवळ आलेलं दिसत होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंसाचं हृदय जळत होतं आणि देवकीचं तेज गगनात मावत नव्हतं. देवकी मातेचा प्रसूती काल समीप येऊ लागला. सगळे देवता परमात्म्याच्या त्या अवताराची वाट पाहतात. परमात्मा अवताराला येतात म्हणजे नेमकं काय होतं, परमात्मा अवताराला कसे येतात, सगळ्या गोष्टींची योजना परमात्म्याने आखली. जिकडे तिकडे मंद सुगंधित वारा वाहत होता. श्रावण महिना होता. वद्य पक्ष होता. अष्टमी तिथी होती. बुधवारचा दिवस होता. परमात्म्याने सगळ्या गोष्टींची आखणी केली, योजना केली. पवित्र मंगलमय वातावरण होतं. पावसाळीचे दिवस होते. सगळ्या नद्यांना खळखळून पाणी ओसंडून वाहत होतं. नद्या दोन्ही थड्यांना भरून वाहत होत्या. वृक्षांना नवीन पालवी फुटलेली होती. सगळीकडे हिरवी बहरदार वृक्ष आणि वेली दिसत होती. फुलं उमललेली होती. जणू परमात्मा येणार या आनंदाने पृथ्वीने म्हणे भगवंताच्या पत्नीने आपली सगळी सौभाग्याची अलंकार परिधान केलीत.
अशा पृथ्वीचं स्वरूप आज दिसत होतं. आतापर्यंत आश्रम तर दिसत होती, पण आश्रमामध्ये साधू ऋषी दिसत नव्हते. आश्रम सोडून कंसाच्या भीतीने निघून गेले होते. अष्ट दिशांचे पती अष्टदिक्पाल या कंसाच्या त्रासाला कंटाळून दूर निघून गेले होते. त्या दिशांना आज आनंद होणार होता, त्या ऋषींच्या आश्रमांना आज आनंद होणार होता. आश्रम तर व्यवस्थित दिसत होते, पण आश्रमामध्ये स्वच्छता नव्हती. यज्ञ तर दिसत होते, पण यज्ञामध्ये धुनी दिसत नव्हती. आता परमात्मा येणार आहेत, संपूर्ण चराचराला आनंद होते. आकाशामध्ये सगळे देवदेवता आपल्या दिव्य यानामध्ये येऊन परमात्म्याच्या अवताराची वाट पाहतात. सगळे देवदेवता देवकीच्या गर्भाची स्तुती करतात. एकदा सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, आपल्याला गर्भ स्तुती गायची. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. सगळे देवदेवता भगवान परमात्मा गर्भामध्ये असतात. मंद जलधारा बरसते. भगवान परमात्मा आता प्रसूती काल समीप येतोय. सगळे देवी देवता भगवान परमात्म्याच्या प्रगट होण्याची वाट पाहतात. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तुरुंगामध्ये कंसाने पहारा डबल केलाय. रात्रीचे 12 वाजले, परमात्मा आता प्रगट होणार. सगळ्या पहारेकऱ्याला निद्रा लागल्या. रात्रीच्या 12 वाजता परमात्मा त्या तुरुंगवासामध्ये प्रथम देव वसुदेवजींच्या हृदयामध्ये प्रगट होतात. देवकी मातेच्या उदरामध्ये प्रगट होतात, प्रवेश करतात. आणि परमात्मा त्या तुरुंगामध्ये 8 वर्षाच्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये प्रगट होतात. गोपाल कृष्ण भगवान की. पुष्पवर्षाव नंतर करा. परमात्मा प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती होती. शंख चक्र गदा पद्म पिवळा पितांबर 4ही आयुध परमात्म्याने धारण केलेत. सुंदर दिव्य कांती मनोहर मेघ श्याम वर्ण ज्याचा दिसतोय, त्या परमात्म्याला पहिल्यांदा देवकी माता म्हणते, प्रभो मी तुम्हाला माझा बाळ बनून येण्यासाठी सांगितलं होतं, पण तुम्ही तर 8 वर्षाचे बनून आलात. तुम्हाला कोणी माझा पुत्र म्हणेल का? त्यावेळी देवाने सांगितलं, मैया मी छोटासाच होणार आहे, पण तत्पूर्वी काही सूचना देण्यासाठी मी 8 वर्षाच्या मूर्तीच्या स्वरूपात प्रगट झालोय. माझा जन्म झाल्यानंतर मला इथे ठेवू नका. नंदाच्या घरी मला घेऊन जा. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. तिथे जी माया जन्माला आली, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. माझा जन्म झाल्यानंतर मला गोकुळात घेऊन जा. गोकुळात जन्माला आलेली माया इथे घेऊन या. परमात्म्याने सूचना दिल्या. तात्काळ परमात्म्याने ते स्वरूप गुप्त केलं आणि छोट्याशा नवजात शिशूच्या स्वरूपामध्ये परमात्मा प्रगट होतात. गोपाल कृष्ण भगवान. देवकी मातेने भगवंताचं ते स्वरूप पाहिलं. देवकीचं अंतःकरण भरून आलं. देवकी मातेला प्रेमाचा पाना फुटला. प्रथम स्तनपान भगवंताला केलं आणि देवकी माता म्हणते, का हो सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. याला इथंच ठेवलं तर नाही का चालणार. भगवंताने पाहिलंय, हिला आपल्या स्वरूपाचा मोह झालाय. भगवंताने आपली माया टाकली आणि वसुदेवजीने भगवंताला टोपलीमध्ये घातलं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. पायातल्या बेड्या सगळ्या निघून गेल्या. भगवंताला टोपलीतून डोक्यावरती उचललं. ज्यावेळी तुरुंगाच्या दारावरती आले, तुरुंगाची कुलप आपोआप उघडली गेली. ज्यावेळी भगवान परमात्मा प्रगट झाले, नद्यांना पाणी ओसंडून वाहतंय. यज्ञ आपोआप प्रज्वलित झाले. आजपर्यंत आश्रम सोडून गेलेले सगळे ऋषी मुनी आपापल्या आश्रमामध्ये आले. सगळ्यांनी यज्ञ ध्वनी प्रज्वलित केली आणि ज्या त्या आश्रमामध्ये यज्ञाला सुरुवात झाली. परमात्म्याला टोपलीमध्ये उचलून घेतलंय आणि वसुदेवजी आता गोकुळाच्या दिशेने पदार्पण करत आहेत. आज पहिल्यांदा वसुदेवजी भगवान श्रीकृष्ण ललाला आपल्या भागवत कथेमध्ये घेऊन येत आहेत. सगळ्यांनी त्यांच्या स्वागतार्थ टाळी वाजवायची, सगळ्यांनी भजन करायचंय. मध्ये थोडीशी वाट करा.
गजर भक्तीचा